घराण्यावर आणि वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक बंधू, 9 महिन्यानंतर प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांचं भाषण झालं आणि भाषणाची क्लिप आपल्याकडे सगळीकडे बघायला मिळाली, पेपरमधून वाचायला मिळालं आणि उद्धव साहेब म्हटले आता खूप झालं, सहन होत नाही, आता ही लढाई शेवटची आहे, एक तर तू राहशील नाही तर मी तरी नाही. पण उद्धव साहेबांचं मन खूप मोठं आहे, मी उद्धव साहेबांचं मोठ्या मनाचा माणूस नाही आणि त्यामुळे मी निश्चितपणे आज सांगतो की इथून पुढे फक्त मी आणि मी राहील. आणि आपल्याला सगळ्यांना सांगायला मला खरंच आश्चर्य वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही, पण आज मी मालेगाव येणार हे कळण्याबरोबर रात्री 12:30 वाजता मालेगाव सोडून त्यांनी इथून परत केलेलं आहे आणि ते रविवारचं विशेष म्हणून तयारी केलेलं आहे. आणि मग एवढीच आपली भीती असेल, आणखीच त्याला काय पाहिजे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज मला स्वतःला तुरुंगात आल्यानंतर ज्या पद्धतीचं स्वागत तुम्ही केलं, मला वाटतं नाशिक जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुरुंगात बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीचं स्वागत कोणाचं झालं नसेल. आणि मला तुरुंगात गेल्याचं जराही दुःख नाही, कारण ज्या दिवशी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय सन्मान्य राऊत साहेबांसमोर, सन्मान्य उद्धव साहेबांच्या समोर आमचा झाला, त्याच दिवशी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने काम करतात, तू इतक्या लवकर तो प्रवेश करणार असशील तर तुला एका वेळी तुरुंगात जावं लागेल. आणि मी तुरुंगात जाण्याची मनस्थिती करूनच पक्षात आलो होतो. पण आता आपलं दुर्दैव असं आहे की काही लोकांचं टायमिंग चुकतं आणि शिक्षण खोटं असलं, स्वतःची डिग्री खोटी असली की त्या लोकांना अक्कली कमी असते. नेमकं मला विधानसभेच्या निवडणुकीला तुरुंगात टाकलं पाहिजे होतं, तरी लोकसभेच्या निवडणुकीत तुरुंगात टाकलं. आणि त्यामुळे ताई तुम्हाला थोडीशी मदत करायला मी कमी पडलो. माझ्यापर्यंत सगळ्यात बातम्या इथे येत होत्या, मी सातत्याने न्यूजपेपर वाचत होतो, मला टीव्ही काही उपलब्ध होऊ गेला नव्हता आणि न्यूजपेपर मधून काय काय चाललंय हे सगळं माझ्या लक्षात येत होतं. ताईंची उमेदवारी जाहीर झाली आणि ताईंची उमेदवारी झाल्यावर मला समाधान वाटतं की योग्य रीतीने आपण ही निवडणूक हाताळू शकतो. काही लोकांनी मालेगाव शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी थोडंसं नाटक उभं केलं आणि ते केल्याच्या नंतर ताईंच्या उमेदवारीला अडचण होते का काय अशी परिस्थिती वाटायला लागली. मी तुरुंगामधनं राऊत साहेबांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की कुठल्याही परिस्थितीत आता शोभाताईंची उमेदवारी बदलू नका, त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही निवडून येऊ शकत नाही. आणि मी लगेच सांगितलं की तू ताईंना फोन कर, त्यांना शिवसेनेच्या कार्यालयात बोलू आणि शिवसेनेकडनं ताईंचा मालेगाव सत्कार करून त्यांना जाहीर पाठिंबा देऊन टाक. मालेगाव तालुक्यात शिवसेना असते म्हणजे बाकी सगळं आपोआप असतं, त्यामुळे ताईंना भक्तपणे आणि शेवटच्या 8 दिवसांमध्ये तुम्ही सगळ्यांनी काम केलं. मी तर पहिल्या दिवसापासून यांना सांगत होतो की सक्रिय व्हा ताईंच्या प्रचारात जा, पण यांना सगळ्यांना असं वाटायचं की सक्रिय प्रचारात झाल्यानंतर माझ्या जागेला काही अडचण होईल आणि आता 2 दिवसात जामीन होईल, 4 दिवसात जामीन होईल, अशी वाट पाहत त्यांना उशीर झाला. आणि मग शेवटच्या 8 दिवसात जेव्हा मी खूप जास्त चिडलो तेव्हा मग ते सगळे कामाला लागले आणि म्हणून मी नसताना सुद्धा तुम्हाला आम्ही मत देऊ शकलो. आणि हा आकडा लक्षात ठेवा, हा पक्षाचा आकडा नाही, हा आकडा कुठल्या नेत्याचा आकडा नाही, हा कोणाचा आकडा नाही. ही जी मतं आहेत ही व्यक्तिगत माझ्या विश्वास ठेवणारी मतं आहेत. मागच्या वेळेस आमचा उमेदवार पळून गेला होता तरी आम्हाला 72,000 होतो आणि यावेळेस तरी तुम्हाला 72,000 होतो. ही 72,000 मतं ही फक्त माझ्यावर प्रेम करण्याची आहे. आणि मी ज्या ज्या वेळेला या सगळ्यांपर्यंत जातो, ज्या ज्या वेळेला या सगळ्यांशी बोलतो, त्या वेळेला निश्चितपणे माझा मान ठेवून या ठिकाणी आम्ही खासदार निवडून दिलेला आहे. लोकांना आश्चर्य वाटतं की प्रतापदादा सोरडे या मतदारसंघाचे खासदार झाले, अमरीशभाई पडूच शकत नाही, असं सगळ्यांनी पूर्णपणे संघ बांधला होता. ज्या पद्धतीचा खर्च, ज्या पद्धतीची सगळी यंत्रणा या ठिकाणी उभी राहिली होती. मी एकदम बाहेर निघालो, माझ्याबरोबर जिजाऊ सर निघाले आणि आणखी आमचे ते संजय दसपुते म्हणून एक आहेत, ते आम्ही 3च लोक
होतो. अख्ख्या तालुक्यातले कार्यकर्ते माझ्याबरोबर नव्हते, पण आम्ही 3 जण जेव्हा बाहेर निघालो आणि ज्या वेळेला गावागाव आम्ही एकट्याने सभा घेतल्या, 1 रुपया खर्च न करता प्रतापदादा सुर्णे या मतदारसंघाचा आमचे खासदार झाले, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि त्यावेळेला प्रतापदादांनी खूप चांगलं काम 5 वर्ष केलं, आम्हाला सगळ्यांना खूप सांभाळून घेतलं. मध्यंतरीच्या काळात आमचा थोडासा विश्वास होता, डॉक्टर बाबरेंना निवडून द्यायला आम्ही सगळे जबाबदार होतो, पण त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची काळजी केली नाही, मालेगाव तालुक्याकडे लक्ष दिलं नाही. आणि विशेष करून गडबाजी राजकारणामध्ये कशी होईल, खालच्या जिल्हा परिषदच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचं नुकसान कसं होईल, त्यांच्या गड्याची माणसं कधी सांभाळली जातील, अशा पद्धतीचं सातत्यानं राजकारण त्यांचं राहिलं. आणि त्यामुळे त्यांना आज जो पराभव पाहावा लागलेला आहे, हा काही कोणी दिलेला पराभव नाही, हा त्यांच्या स्वतःच्या कर्माने त्यांना मिळालेला आहे, असं मला निश्चितपणे सांगायचं. आज ताई तुम्ही या ठिकाणी परत आल्या तेव्हा प्रतापदादांची जी पोकळी आम्हाला निर्माण झाली होती, ती तुमच्या निमित्तानं भरून मिळेल. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणाने तुमच्याकडे मातृत्व आहे, तुम्ही माता आहात म्हणून माता म्हणून या सगळ्यांना सांभाळाल आणि या सगळ्यांना येणाऱ्या काळात चांगल्या विकासाकडे आपण घेऊ, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही निवडून आल्यात त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि नुसत्या खासदारकीच्या शुभेच्छा तुम्हाला देऊन चालणार नाही, पुढच्या वर्षी या देशाच्या मंत्रिमंडळात तुम्ही असणार आहात. हे सरकार टिकत नाही, आपलं सरकार येणार आणि ताई मंत्री होणार, हा शब्द मी आज तुम्हाला जाहीर पडायला सांगतो. आज जी काही परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे, जी काही परिस्थिती आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे, या सगळ्याचा निश्चितपणाने आढावा घेऊन आपल्याला मताचं बारीक बारीक अनालिसिस करून कामाला लागायचं. कारण नुसतं माझ्या विधानसभेपुरतं काम करून चालणार नाही, मी पक्षाचा उपनेता आहे आणि मी तुम्हाला शब्द दिले, मला लढायचं आहे ते आमदार होण्यासाठी नाही, मला लढायचं आहे ते सन्माननीय उद्धव साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी. आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होण्यासाठी जे जे करता येईल, ज्या ज्या मतदारसंघात जाता येईल, ज्या ज्या ठिकाणी ताकद लावता येईल, तेवढ्या ताकदीनिशी आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे. आणि तेवढे जास्तीत जास्त आमदार, ते महाविकास आघाडीचे मग तो काँग्रेसचा असला तरी चालेल, तो राष्ट्रवादीचा असला तरी चालेल, तो शिवसेनेचा असला तरी चालेल, पण आपले सगळे आमदार निवडून आणले पाहिजे, या भूमिकेत आपल्याला काम करायचं आहे. आता जे काही सर्वेचे रिपोर्ट आपल्या पक्षाकडे उपलब्ध आहेत, विरोधी पक्षाकडे उपलब्ध आहेत, ते पाहिल्यानंतर आजच आपण 180+ आहोत. त्यामुळे 180 पार आपण झालेला, आपल्याला 200 पार व्हायचंय आणि निश्चितपणाने तशा पद्धतीचा उमेदवार आपण देणार आहोत. आज जागा वाटपामध्ये आपण सगळ्यांच्या पुढे आहोत, आपलं बऱ्याचशापैकी जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे आणि उमेदवार निश्चित सुद्धा बऱ्यापैकी झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं सगळे पक्ष परस्पर आपापल्या सीट डिक्लेअर करत होते, लोक कामाला लागत होते, तसं कुठलेही तिन्ही पक्षांमध्ये कुठलेही मतभेद न होता पटापट जागा डिक्लेअर होते आणि लोक कामाला लागतील आणि आधी कामाला लागण्याचा आपल्याला फायदा मिळणार आहे. आज त्यांच्यामध्ये जागा वाटप होत नाहीये, त्यांच्यामध्ये संघर्ष खूप आहे आणि तो संघर्ष केल्याच्या नंतर त्यांना या उमेदवार द्यायचे आहेत. मी पक्ष सोडला तेव्हा सांगितलं होतं की अजून 50 लोक हे भारतीय जनता पक्ष सोडून देणार आहे. त्यातले आता 10-15 लोक तर आतापर्यंत आले. उन्मेष दादाला पण मी त्याला आणणार होतो, कारण तो माझा मित्र आहे, पण उन्मेष दादा मी जेलमध्ये असतानाच येऊन केलं. पण ते 50 लोक जे तिकडून येणार होते, आता मला सांगावं लागेल की अजित पवारचा पण पक्ष फुटला म्हणजे 100 लोक तिकडून येणार आहेत. कारण ज्याला तिथं आमदारकी निश्चित होती त्याच्या जागी दुसऱ्याला तिकीट गेलं, कोण माणूस सहन करणार आहे, किती लोक अन्याय सहन करणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी राहील, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने आपल्याला प्रवेश मिळणार आहे की हे सगळं चित्र या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलून जाईल. प्रत्येक माणसाचं माझ्यासारखं धाडस करून 1 वर्ष 2 वर्ष आधी पक्षात प्रवेश करण्याची हिंमत नसते. त्यामुळे बरीचशी लोक थांबली आहेत, काही लोकांची सरकारमध्ये कामं थांबली आहेत, काही आमदारांचे फंड तिथं अडकलेले आहेत आणि त्यामुळे ही सगळी लोक थांबली आहेत. पण जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी मोठ्या पद्धतीने प्रवेश होताना आपल्याला माणसं दिसतील आणि मोठ्या पद्धतीने आपण या महाराष्ट्रामध्ये सत्ता संपादित करणार आहोत. फक्त सत्ता संपादित करताना आपल्यासमोर खूप गंभीर प्रश्न येणार आहे. तर आपण लाडकी भेट योजना आणलेली आहे, आता जुनी पेन्शन पण आपण देणार आहोत. राज्यावर झालेलं कर्ज हे प्रचंड आहे आणि हे सगळे खर्च केल्याच्या नंतर विकास करायला तुम्हाला पैसे शिल्लक राहतील का, हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आताच जे सरकार चालू आहे या सरकारला खात्री आहे की ते परत सरकारमध्ये येणार नाहीत आणि म्हणून जसं डेट ट्रॅप असतात तसं मृत्यूचा सापळा रचून पुढचं सरकार कशा पद्धतीने आखरीत आणता येईल या पद्धतीचं काम या राज्यामध्ये चाललेलं आहे. आताच जे काही अर्थसंकल्प झाला तो न कळल्या एवढे अजित पवार नाराज नाहीत, तो न कळल्या एवढे फडणवीस सुद्धा नाराज नाहीत. तरी सुद्धा अशा पद्धतीचा जर अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये दिला जाणार असेल तर तुमची आणि आमची गडेलोट करण्याचं काम हे सरकार करतंय. हे सगळं थांबवावं लागेल, या राज्याला पुन्हा नव्यानं आपल्याला उभं करावं लागेल. राज्याचा येणाऱ्या काळामध्ये ही लोक फार वाईट परिस्थितीमध्ये हा राज्य घेऊन जाणार. माझ्या समस्त आयुष्यामध्ये काम करत असताना आम्ही गुन्हेगारी पासून खूप लांब राहिलो.
मी कुठल्याही क्रिमिनल माणसाची तरी माझ्या आयुष्यात सपोर्ट ठेवलं नाही. मी मालेगाव तालुक्यातल्या कुठल्याही पोलीसची किंवा पोलीस प्रशासनाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगू टाको की मी एखाद्या कार्यकर्त्याला मदत करा म्हणून तरी कोणाला फोन केला असेल, मी चुकून केला नाही. ज्यावेळेला एखादं आंदोलन होतं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका रस्त्यावर मांडली जाते आणि त्याला जर पोलीस त्रास देत असतील तर त्या वेळेला मी निश्चितपणे भूमिका घेतली. पण मी क्रिमिनल लोकांबरोबर तरी संबंध ठेवला नाही. पण आता ज्या लोकांशी मी संबंध ठेवला नाही त्या लोकांना तुम्ही मला घेऊन टाकला. 9 महिने मी त्या लोकांबरोबर आहे. 9 महिने त्याच लोकांनी मला जीव खोवा. आता त्यांना सोडायचं कसं? अबू सलेम माझ्याच बाजूला राहतो. त्यामुळे इथून पुढे मालेगाव तालुक्यात जर कोणी गायब झालं तर चुकूनही माझं नाव घेऊ नका. आता तुम्ही जे शिकवलं ते आम्ही शिकलो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की खूप झालं. सहनशीलतेची हद्द संपलेली आहे. आता सहन करायचं नाही. आपल्या शिवसेनेची निशाणी काय आहे? शेंबा आहे. खालून लावा, जाळ काढा. एकाला सुद्धा सोडायचं नाही. आपल्या गावात वेळोवागडं वागताय कामा नये. सत्ता आहे म्हणून कोणी मस्ती करत असेल, कोणी पदाधिकारी तुम्हाला त्रास देत असेल, सर्वसामान्य बहिणींना आपल्याला त्रास दिला जाणार असेल तर जागेवर ठेचून काढा. यापुढे मालेगाव तालुक्याचा शिवसेनेचा कार्यकर्ता हा पोलिसांची भीती बाळगणार नाही, हा सरकारची भीती बाळगणार नाही. तो रस्त्यावर येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करणार. या भूमिकेत तुम्हाला आम्हाला आक्रमकपणाला कामाला लागायचंय आणि जर अशा पद्धतीचं आक्रमकपणाला आपण लढलो नाही तर हे निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड सर्वसामान्य मतदारांना लोकांना त्रास देणार आहे आणि तो त्रास वाचवायचा आहे. काही लोकांना पैशाची मस्ती आलेली आहे. 5-10 हजार कोटीच्या संपत्त्या यांच्या मंत्रिपदाचे जेव्हा उभे केले आहेत तर त्या पैशाची चिंता करू नका. विखे पाटलांची निवडणूक तुम्ही पाहिली असेल. 250 कोटी रुपये खर्च केले. 250 कोटी रुपये खर्च करून लोकसभेत त्यांचा पराभव झालेला आहे. तर मालेगाव तालुक्यातली जनता पैसे तुमचे घेणार पण मत मानच घेणार. काही लोकांना तर उकळ्या फुटल्या होत्या. त्यांना वाटलं होतं मी तुरुंगात गेलो म्हणजे मी निवडणूकच लढतो. मी तुरुंगात सुद्धा निवडणूक लढत सांगितलं. आता सुद्धा मी बाहेर राहू नये म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं माझा बेल रद्द करावा म्हणून दाखल केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने उद्या माझा बेल रद्द केला तरी सुद्धा मी तुरुंगातनं लढणार आहे आणि शिवसेनेचं तिकीट मी तुरुंगात असलो तरी माझंच आहे. मी शिवसैनिक आहे, तसा मी ठाकरे परिवाराचा सदस्य आहे. उद्धव साहेबांचा आणि वैदी साहेबांचा माझा प्रचंड जीव आहे. राऊत साहेबांचा मी घरातला बाबती आहे. आणि शिवसेनेची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्ही तिकीट ठरवतो. त्याच्यामध्ये लोकांची तिकीट ठरवायला मी आहे. तुम्ही माझं तिकीट दिलेलं तर ठरवणार. त्यामुळे प्रत्येकाने आपलं अंथरूण पाहून हातपाय पसरावे असं मला निश्चितपणाने सांगायचं आहे. बाकी जे आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपण लढणार आहोत. जे नसतील त्यांच्याशिवाय लढणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 पक्ष या मालेगाव तालुक्यामध्ये एकच पक्ष आहे. या भूमिकेतच आपल्याला वागायचंय आणि सगळ्या संस्थांमध्ये म्हणजे पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या असतील, महापालिकेच्या असतील, सगळीकडे आपल्याला एकत्रपणाला पुढे जायचंय. काही आपल्या जवळची माणसं थोडीशी दुरावली आहेत, काही पक्षापासून दूर गेले आहेत. ती का गेली आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करू. पण जी प्रेमाने जिंकण्यासारखी आहे त्यांना मी सोबत घेणार आहे. जी प्रेमाने जिंकण्यासारखी नाहीत त्यांच्या मागे मी जाणार नाही. माझा जनतेवर ठाम विश्वास आहे आणि मी तुमच्या भरोशावर निवडणूक करतो. मी कुठल्या पदाधिकाऱ्याच्या भरोशावर निवडणूक करत नाही हे मला स्पष्टपणाने सांगायचं. आणि जो पण तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे ते 4 पिढ्या टिकलेलं आहे. ज्या ज्या निवडणुकीत मत मागितलं त्या निवडणुकीला मालेगाव तालुका माझ्या पाठीशी उभं राहायचं नाही. तरी अचानकपणाने मला पक्षाने आदेश दिला नांदगाव मध्ये विधानसभा लढायचं. 15 दिवस मला मिळाले. 15 दिवसामध्ये मालेगाव तालुक्यातले 3 जिल्हा परिषद गट माझ्याकडे होते. 3 गटांमध्ये 10-10, 11-11 हजार मताचं मताधिक्य ती गट मला देत होते. इतकं प्रेम या तालुक्यात माझ्यावरती. आणि आता तर मी माझ्या स्वतःच्या तालुक्यात मिळणार आहे. तर मला कोणावर विसंबून राहायची गरज आहे की मला कोणाचे पाय पकडण्याची गरज आहे अजिबात नाही. आणि 4 पुढाऱ्यांचे पाय पकडण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या पायावर डोकं ठेवणं मी पसंत करतो. त्यामुळे सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात घ्यावं की मी थेट माझ्या मतदाराशी कनेक्ट असलेला माणूस आहे. मला कोणी पदावर आहे कोणी नाही याच्याने फरक पडतो.
सन्मानानं तुम्हाला माझ्याबरोबर मोठं व्हायचं असेल, सन्मानानं माझ्याबरोबर पुढे यायचं असेल, तर तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. आणि नसेल तर मग तुमच्यासाठी माझ्याकडे पर्याय पण आहे. आणि म्हणून विचारपूर्वक इथून पुढे सगळ्या गोष्टी या होणार आहेत. आतापर्यंत फक्त कोणाचं मन दुखवायचं नाही म्हणून खूप प्रामाणिकपणाने सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना सोबत घेऊन गेलो. पण इथून पुढे तसं करणार नाही. इथून पुढे वागत असताना सर्वसामान्य माझ्या मतदाराचा आवाज काय, माझ्या कार्यकर्त्याचा आवाज काय, तो जाणून घेतल्याच्या नंतरच पुढची आमची भूमिका असतात. येणाऱ्या निवडणुका 2 महिन्यामध्ये व्हायच्या होत्या, त्या आता थोडे लांबले. कारण सरकारला भीती वाटते की जेवढं निवडणूक जवळ घेतली तर सरकार येत नाही, म्हणजे लांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला आनंद आहे की ते लांबत आहेत. कारण निवडणुका जेवढ्या लांबत जातील तेवढं सरकार निवडणूक वातावरण जाणार आहे, तेवढे आपले जास्त जाणार. आणि बरं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं सरकार कशा पद्धतीने स्थापन झालं पाहिजे. आज मालेगाव तालुका मागच्या 20 वर्षामध्ये सगळी वाट लावून ठेवलेली आहे, तो आपल्याला दुरुस्त करावा लागणार. आज 20 वर्षामध्ये विकासच नाही. मगाशी पवनदादा भाषणात बोलला, मी तुरुंगातनं वाचलं की नार पार मंजूर झालं. मला आश्चर्य वाटतं, 10 टीएमसी पाणी. हा माणूस इंजिनियर होता पीडब्ल्यूडी मध्ये, इरिगेशन मध्ये, आणि 10 टीएमसी पाणी जर कळत नाही, डोक्यावर पडला का काय? पाणी किती आहे तुम्ही आणता, किती आहे तुम्ही सांगता काय? तुमचंच भाषण होतं प्रशांतरा विधानसभेला उभे असताना की नारपार आहे, आरपार आहे, नारपार मध्ये पाणी नाही आहे, प्रशांतरा खोटं बोलतायत. आणि एका नेत्याने सांगितलं होतं की नारपारचं मालेगाव तालुक्यात कसे मोठे मोठे पाठ झालेले आहेत, तिथं पाणी वाहत आहे, त्या पाण्यामध्ये मी गळ टाकून मासे धरतोय आणि ते भाजून खातोय, असं मला स्वप्न पडतं. मी तुमची भाषण विसरलोच आहे. आणि मग आज नारपारची वेळ आली तर श्रेय घ्यायला तुम्ही पुढे राहता. स्वतःही तुमचे सहकारी खासदार आहेत आपले धुळ्याचे, दिंडोरीचे, त्यांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये केंद्र सरकारने डायरेक्ट सांगून टाकलं की ह्या प्रकल्पाला आमची मंजुरीच नाही, हा प्रकल्प फिजिबलच नाही. आणि हा जर फिजिबल नसेल, सीआर पाटलांचं उत्तर आहे की फिजिबलच नसेल तर गुजरातचं पाणी तुम्ही महाराष्ट्राला घेणार आणि केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय घेणार. मोदी त्याचं स्वतःचं गुजरातचं पाणी सोडणार आहे का तुम्हाला? आणि मग केंद्र सरकार नसताना फक्त निवडणुकीच्या तोंडावर खोटं बोलायचं आणि खोटं बोलायचं राजकारण चाललं. आता ते आरएमसीचे प्लांट टाकून अख्ख्या महाराष्ट्र डांबरी करायचं, कॉन्क्रीट करायचं चाललंय. ते सगळ्या महाराष्ट्रात ह्यांचंच कॉन्क्रीट चाललंय. आता धरणं बांधायचं पण धंदा यांनी घेतला का काय माहित नाही, तेव्हा आता धरणं काढायला लागले. जलपूजनची यात्रा चालू आहे. जलपूजनची यात्रा करायला तुम्ही तुमच्या 20 वर्षामध्ये किती टक्क्यानं सिंचन मालेगाव तालुक्याचं वाढवलं हे जाहीरपणाला लोकांना. मला त्या केसमध्ये तुम्ही तुरुंगात टाकलं होतं. या केसमध्ये जेव्हा मला जामीन दिला त्यावेळेला माननीय न्यायालय म्हटलं की ही फौजदारी केस होऊ शकत नाही, ही दिवाणी केस आहे, दिवाणी न्यायालयात जा, माझ्याकडे तुम्ही आले कशाला? पण ह्या ऐकायला मला 9 महिने. आता ती नाही दिवाणी न्यायालय, फौजदारी मध्ये मला याची काही चिंता नाही. आणि दिवाणी न्यायालयात सुद्धा काही ते संस्थेलाही पैसे बुडवायचे नाहीत, त्याच्या संचालकालाही पैसे बुडवायचे नाहीत. ताई आणि मी जिल्हा बँकेला होतो तेव्हा आम्ही दिलेलं कर्ज आहे. जिल्हा बँक 2012 पासून 2017 पासून जिल्हा बँकेकडे हा प्रशासक आहे. प्रशासक असल्यापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय की आम्हाला याचं ओटीएस करून द्या, वन टाइम सेटलमेंट दिलं तर आम्ही पैसे भरायला तयार आहोत. जिल्हा बँकेने लेखी पत्र दिलेलं आहे, कोर्टाला दाखवलं की आम्ही वन टाइम सेटलमेंट करणार नाही, आम्हाला पूर्ण पैसे हवे. आता पूर्ण पैसे तुम्ही तरी भरणार का? प्रत्येक माणूस व्याजात सवलत घेतल्याशिवाय कर्ज भरतो का? नाही, भरायचं कसं? एवढा हा टेक्निकल गोष्ट आहे. कोर्टाला खोटे कागद दाखवले गेले की 1.5 कोटीचं मॉर्गेज पुन्हा दिलं गेलं. प्रत्यक्षात कोर्टात मी कागद दिले की आम्ही 10.5 कोटी रुपयाचं मॉर्गेज दिलं, त्या व्यतिरिक्त कोर्टाने सिक्युरिटी दिली आणि म्हणून मी आज जगलो आहे. तर प्रचंडपणाला खोटेपणा या सगळ्या प्रकरणात झालेला आहे. आणि मी ज्या दिवशी ही केस निकाली लागेल त्या दिवशी सांगतो मी माफ करणार नाही. ज्या पोलिसांनी माझ्यावर खटले भरले त्याच्यापासून, ज्या अधिकाऱ्यांनी भरले त्याच्यापासून बँकेपर्यंत सगळ्यांवरती 300 कोटी रुपयाचा नुकसानीचा दावा मी ठोकणार आहे. नुसतं बँके होत आहे, पोलिसांवर ठोकणार नाही. तुम्हाला तपास केल्याशिवाय गुन्हे दाखल करता येत नाही, तपास केल्याशिवाय तुम्हाला अटक करता येत नाही. कुठल्या बेसवर तुम्ही मला 9 महिने ठेवता? माझ्या आयुष्यातले 9 महिने काढून घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार काय? माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या आजीने काय यातना भोगल्या, या त्यांच्या आयुष्यात 9 महिने त्यांना यातना देण्याचा तुम्हाला अधिकार काय? आणि कर्ज थकलं म्हणून जर तुरुंगात ठेवायचं असेल ना, तर या नाशिक जिल्ह्याच्या हजारो लाखो शेतकऱ्यांना तुरुंगात ठेवावं लागेल. प्रत्येकाचं कर्ज थकलंय.
पण या कर्जाच्या संबंधी श्वेतपत्रिका मी काढणार आहे, याच्यातले सगळे पुरावे मी जनतेसमोर पाठवणार आहे. आणि ते पाठवत असताना सन्मान्य मंत्री महोदयांनी काय काय घोटाळे करून ठेवलेले आहेत, यांच्या ईडीकडे सीबीआयकडे काय काय तक्रारी दाखल करून ठेवलेल्या आहेत, याची उत्तरं दिलेली नाहीत. त्याची संपूर्ण प्रश्नावली तुम्हाला छापणार आहे, त्याची उत्तरं त्यांना ह्या निवडणुकीला सामोरं जाताना द्यायची आहेत. आणि इतकी स्ट्रॉंगली दाखल करून ठेवले, माझ्या व्यक्तीचे नाही तर राऊत साहेबांच्या सुद्धा नावाने तक्रारी दाखल करून ठेवलेल्या आहेत. आणि फक्त निवडणूक होऊ द्या. मागच्या मंत्र्यांना तुम्हाला आठवत असेल, मागच्या मंत्र्यांना मला 8 दिवस तुरुंगात ठेवलं होतं, मी त्याला 18 महिने तुरुंगात टाकलं. या पालकमंत्र्यांनी मला 9 महिने तुरुंगात ठेवलं, याला किती दिवस तुरुंगात टाकले जातं. त्यावेळेस आपल्याकडे माफी नाही, याचा परतफेड करायला. आणि हिशोबाला मी खूप पक्का आहे, मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, माझा हिशोब चुकत नाही. आणि या तुम्हाला सगळ्यांना जो त्रास झाला, जो सगळा त्रास भोगावा लागला, याचा सगळ्याचा पुरेपूर बदला आपण सगळे घेऊ. या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कोणाला शंका वाटत असेल तर माझ्या मनात शंका नाही. आज जी तुम्ही निवडणूक काढली ना, आज जे तुम्ही प्रेम दिलं ना, हे अनेक लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण त्यांना हे प्रेम पाहायला मिळालं नाही. एखाद्या महाराष्ट्राचा मंत्री होण्यापेक्षा सुद्धा आज तुम्ही जे प्रेम दिलं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं. याची जाणीव ही जन्मभर ठेवेल. ज्या प्रेमाला, ज्या विश्वासाला तुम्ही सगळेजण माझ्यावर राहिला आणि माझ्या वाटेल ते आरोप झाले तरी देखील तुम्ही हटला नाही, याचा मला नितांत आनंद आहे. इथून पुढे काय करणार आहे, यांची बुद्धिमत्ता किती आपल्याला माहिती आहे. आता पुढे यांच्याकडनं जेलला जाऊन मी घाबरत नाही हे कळलं, अजून पुन्हा टाकलं तरी मी लढणारच हे कळलं, तुम्हाला सगळ्यांना पाहून ते हारणार हे पण कळलं. आता पुढे काय, आता पुढे काही नाही. हे आपल्या नावाने खोटे मेसेज तयार करतील, खोटे व्हिडिओ तयार करतील, खोट्या क्लिप तयार करतील, पण मी तुझा झाला नाही. तू दंगट असशील तर मी 7 दंगट भरत आहे. त्यामुळे माझ्याशी खेळायचं नाही. आणि खेळला तर मग तुमच्या काय उद्योग आहेत, तुमच्या परिवाराचे काय उद्योग आहेत, तुमच्या चिरंजीवाचे काय उद्योग आहेत, ते सगळ्या महाराष्ट्राला कळल्याशिवाय राहणार नाही. आजच्या बाई सध्या गेल्या तुरुंगात गेले, तुमच्या नाशिकच्या पलटीकडे आहेत, त्यांचं काय चाललंय ते मालेगाव तालुक्याला मी सांगायचं का. कोणाच्या घरापर्यंत तुम्ही येत नाही, कोणाच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ नका, हे प्रामाणिकपणे मला सांगायचं. राजकारणासारखंच राजकारण आपण करू. निवडणूक येणार आहे, जाणार आहे. आज मी जिंकलो तर उद्या मी हारणार आहे. कधी ना कधी प्रत्येकाला थांबायचं आहे आणि ती मानसिकता असली पाहिजे. आपण आवडपट्टा घेऊ आलेलो नाही, त्यामुळे शत्रुत्व करू, कायमच आपण त्या ठिकाणी स्वतःला मालक करू, या असं आवेशात जगू नये या मताचं मी आहे. त्यामुळे मागची नांदगावची विधानसभा हरल्याच्या नंतर माझा आणि पंकज भुजबळांचा आज अतिशय चांगले संबंध आहेत, माझ्या आणि सुहास अण्णांचे पण अतिशय चांगले संबंध आहेत. राजकारणात त्यांचे माझे विरोध राहील, राजकारणात त्यांचे माझे पक्ष विरोध राहतील, पण व्यक्तिगत दुश्मनी आमची नाही. तसं व्यक्तिगत दुश्मनी राजकारणात करू नका. व्यक्तिगत तुम्हाला राजकीय विरोध काय असेल तो करा, तुमच्या राजकीय विरोधाला राजकीय विरोध करू. माझे वडील आणि प्रसाद बापू किंवा पप्पा डॉक्टर बळीराम हिरे हे समोरासमोर निवडणुका लढायचे. सुरेश निकम आणि माझे वडील समोरासमोर निवडणुका लढायचे, पण ते एकमेकांच्या समोर विधानसभा लढत असताना सुद्धा प्रसाद बापूच्या घरी जायला किंवा सुरेश नानाच्या घरी जायला मला माझ्या वडिलांना विचारावं लागत नाही. आमचे कौटुंबिक संबंध कालही चांगले होते, आजही चांगले आहेत आणि भविष्यातही चांगले राहतील. आणि ही जी परंपरा ह्या मतदारसंघामध्ये आम्ही पिढ्यानपिढ्या निर्माण करून ठेवली आहे, ही परिस्थिती तुम्ही बदलायला आणि बदलायला लावलं तर तुमचं आता वय झालंय, माझं वय बाकी आहे, पण तुमच्या पोराबाळांना मालेगाव फिरणं सुद्धा मुश्किल आहे. आणि त्यामुळे निमूटपणाला सांगतोय की इथून पुढचं राजकारण शांतपणाने करा. डोक्यात मी राग घातलेला नाही, तुम्हाला घालायला लावू नका. आणि मी राग घालायला लावला तर माझी निशाणी मशाल आहे, मी जायशिवाय राहणार नाही, एवढं प्रामाणिकपणाने सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम मला दिलं, 9 महिने मी नसताना सुद्धा माझ्यावर तुमचं प्रेम कायम होतं, इथून पुढे कायम राहील. अशाच तुमच्या प्रेमामध्ये, तुमच्या विश्वासामध्ये कायम मला राहू द्या. तुमच्या प्रेमाला, तुमच्या विश्वासाला माझ्या जन्मामध्ये कधीही तडा जाणार नाही, हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. आणि जे इतकं मोठं स्वागत तुम्ही आज माझं केलंय तर खऱ्या अर्थानं माझं मन भरून आलं.
हे भाग्य या महाराष्ट्रातल्या अनेक बड्या बड्या नेत्यांना मिळालं नाही, जे तुमच्या निमित्तानं आज मला मिळालं. त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा कृतज्ञ झालोय. मला आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं त्यामुळे खूप खूप मनापासून आभार, खूप आपले सगळ्यांचे ऋण मानतो. अजून खूप काही बोलायचं होतं पण मी ठेवतोय, कारण मी सन्माननीय राऊत साहेबांना सांगितलंय की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणपती बसण्याच्या आधी त्यांनी इथे यावं. काँग्रेसकडनं पण आपण नेत्यांना बोलवणार आहोत, राष्ट्रवादीकडनं पण बोलवणार आहोत आणि 3 खासदार जे आपले महाविकास आघाडीचे या जिल्ह्यात निवडून आले त्यांचा सगळ्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. आणि मग त्या अनुषंगाने काही गोष्टी मी ठेवल्या आहेत की जे मी बोलीन, कारण मी बोलल्यानंतर माझ्या नेत्याला त्याचं उत्तर द्यावं लागलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे राऊत साहेब आणि मी सारखेच आहोत. मी राऊत साहेबांच्या चेहरा एकदम परफेक्ट फिट होतो. त्यामुळे माझा नेता येऊन सुद्धा निश्चितपणे या सगळ्या गोष्टीची उत्तरं देईल. आणि पुढच्या सभेच्या निमित्तानं राहून 9 महिन्यामध्ये खूप दुरावा झाला. मी सातत्यानं लगीकडे चौकशी करत होतो. मालेगाव तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते आपले दगावले, ज्यांच्या सहवेदनेमध्ये मला सहभागी होता आलं नाही. पण काशीराजींना पण आज गाडीत बोललो की माझी सगळ्यात पहिली भावना तीच आहे. त्या 9 महिन्यामध्ये माझ्या जवळची जी माणसं मला सोडून गेली आहे, मला त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन पहिल्यांदा सहवेदना व्यक्त करायची आहे. अनेक लोक माझे आजारी आहेत, ज्यांच्याजवळ मला जायचं आहे. अनेक माझे सेनापती आजारी पडले आहेत, पण ते सेनापती घरी बसले आहेत, म्हणून त्या हिमतीवर मी इथं लढतोय. त्या माझ्या सगळ्या सेनापतींना पण आणि आता संपर्कात राहू. प्रत्येक गावात मी येणार आहे, प्रत्येक भागात येणार आहे, तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार आहे. जोपर्यंत हे मला परत तुरुंगात घालत नाही तोपर्यंत मी येतच राहणार आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.